T20 विश्वचषकात भारताची ऐतिहासिक कामगिरी। भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता। न्यूझीलंडचा 96 धावांनी उडवला धुव्वा। अभिषेक शर्मा, संजू सॅमसनची दमदार खेळी तर गोलंदाजीत बुमराह 4 आणि अक्षरकडून 3 विकेट्सचा भेदक मारा। T20तील भारताच्या दणदणीत विजयानंतर देशभरात जल्लोष। क्रिकेट प्रेमींचा आनंद गगनात मावेना। अहमदाबाद, दिल्ली, मुंबईत फटाक्यांची आतिषबाजी। टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन। भारताचं नाव उंचावल्यानं थोपटली खेळाडूंची पाठ। विराट कोहली, सचिन तेंडुलकरकडूनही कौतुकाचा वर्षाव। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। राज ठाकरे मनसैनिकांना शिवतीर्थावर करणार संबोधन। रायगडावर जाऊन राज ठाकरे घेणार शिवरायांचं दर्शन। थकबाकी न भरणाऱ्या 11 मालमत्तांचा मुंबई महापालिका करणार लिलाव। मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल चालकांना अंतिम नोटीस। 5 थकबाकीदारांना भरला 10,45,00,000 मालमत्ता कर। रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ। वर्षभरात मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड। फुकट्यांकडून वर्षभरात 1,31,00,000ची दंड वसुली। मुंबईत आज उष्णतेची लाट। पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे उन्हाचा कडाका वाढला। आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा। परराष्ट्र मंत्री युद्ध परिस्थितीवर वक्तव्य करणार। एस जयशंकर लोकसभेत निवेदन सादर करणार। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।